पंचकर्माच्या पूर्वकर्मामध्ये अभ्यंग सांगितलेलं आहे. अभ्यंग म्हणजे एक विशिष्ट दिशेने त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार विशिष्ट औषधांनी सिद्ध केलेलं तेल शरीराला मालिश करणं. एखाद्याला वजन कमी करायचं त्याचं तेल वेगळं असू शकतं, म्हणजे सहचरादी तेल असू शकतं किंवा वरुणादी तेल असू शकतं. एखाद्याला वजन वाढवायचं त्याच्यासाठी वेगळं तेल असतं, महानारायण तेल असतं, बल अश्वगंधा ते असतं, नारायण तेल असतं, क्षीरबल असतं. एखाद्याला शरीरामध्ये उष्णता खूप आहे त्याच्यासाठीचं तेल वेगळं असतं, चंदन मला लाक्षादी तेल असतं, रजनी तेल असतं, क्षीरबला तेल असतं. तर आता आयुर्वेदामध्ये शरीराला तेल लावणं म्हणजे अभ्यंग. तर हे कधी करायचं? आयुर्वेदात सांगितलंय अभ्यंगम आचरेत नित्यम. नित्यम शब्द वापरलाय, रोज करा, रोज करा. मग ह्याच्या का रोज करायचं? सजराश्रम वातहा म्हणजे ह्याचा अर्थ काय? जरा म्हणजे वार्धक्य, ते कशाला दूर ठेवतं? वार्धक्याला दूर ठेवतं. आज कुणाला वार्धक्य दूर नाही ठेवायचं, कुणाला तरुण राहायचंय, सगळ्यांना तरुण राहायची इच्छा आहे. मग अभ्यंग रोज केल्याने तारुण्य टिकून राहणार आहे. तारुण्य टिकून राहणार म्हणजे तारुण्याचे सगळेच गुण आले ना त्याच्यामध्ये. एक धडाडी आली, निर्णय क्षमता आली, नंतर निर्भयता आली, तेजस्विता आली, तत्परता आली, तारुण्याचे सगळे गुण आले. सजराश्रम, श्रम म्हणजे थकवा. आजकाल कुणाला काम करून थकवा येत नाहीये. सगळी दुनिया संध्याकाळी दमलेली असते. काय जॉबवरून घरी गेलं की काय करण्याचा उत्साह नसतो. कधी एकदा पडतोय आणि काहीतरी घेतोय आणि मग बाकीचं बघू, अशी स्थिती असते. तर श्रम म्हणजे अति काम केल्याने येणारा थकवा. हा नियमित जर अभ्यंग केलं तर थकवा येणारच नाहीये. सकाळी 8 तास काम करून किंवा 10 तास काम करून घरी गेल्यानंतर उत्साह टिकून राहणार आहे. ही गोष्ट कोणाला नकोय? सर्वांना पाहिजे. पण ही कशाने साध्य होणार आहे? फक्त 10-15 मिनिट शरीराला तेल लावण्याने साध्य होणार आहे. वातहा म्हणजे वाताला जिंकतं. तर शरीराला तेल लावल्याने त्वचेमधून शोषलं गेलं की त्वचेच्या ठिकाणी प्राजक पित्त असतं, ते तेलाचं पाचन करतं, शोषून घेतं. आणि 10 मिली तेल त्वचेमध्ये जिरलं तर आपण 100 मिली तेल खाल्ल्या इतका फायदा देतं. इतकं वाताचं ते शमन करतं त्वचेवर लावल्याने. आणि त्याच्यामुळे वाताची व्याधी होत नाही. आज कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस अनेक समस्यांनी लोक ग्रसित आहेत. तरुण पिढी आज त्याला बळी पडत चाललेली आहे. आणि हे फक्त रोज जर नियमितपणे शरीराला तेल लावलं तर ते त्याच्यापासून रक्षण होणार आहे. आता पुढचा फायदा आयुर्वेद काय सांगतं? दृष्टी प्रसादा पुष्टी आयु स्वप्न सुत्व कत्व दार्ढ्यकृत. आता हे संस्कृत श्लोक आहे पण ह्याचं स्पष्टीकरण सांगतो मी. दृष्टी प्रसाद म्हणजे दृष्टी चांगली तेजस्वी आणि टिकून राहते, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह लवकर येत नाहीत आणि डोळ्याच्या इतर काही ड्रायनेस होणं, इरिटेशन होणं, इचिंग होणं हे त्रास होत नाही. पुष्टी म्हणजे शरीर हृष्टपुष्ट बनतं, मसल्सला ताकद मिळते. जर शरीर कृश असेल तर चरबी त्याच्याने परत रिटेन केली जाते. आणि अतिस्थूल असेल तर तिळाचं तेल लावल्याने चरबी पण कमी होते. हा पण फायदा आहे. म्हणजे तिळाच्या तेलाच्या अभ्यंगाने वजन कमी पण करता येतं आणि वाढवता पण येतं. आता पुढे शब्द वापरला आयु. दृष्टी प्रसादा पुष्टी आयु. आयुष्य हे सगळ्या गोष्टी घडल्या की आपोआप आयुष्य वाढतं. कलियुगात 100 वर्ष निरोगी आयुष्य सांगितलेलं आहे. जगायची इच्छा प्रत्येकाची आहे. तर हे ह्याच्याने मिळणार आहे फक्त शरीराला तेल लावल्याने. सुत्वकत्व म्हणजे त्वचा अतिशय तजेलदार, टवटवीत, म्हणजे म्हातारपणाची लक्षणं थोडक्यात येत नाही. रिंकल्स वगैरे त्वचेवरती येत नाही, ड्रायनेस येत नाही. आणि स्वप्न म्हणजे उत्तम प्रकारची निद्रा येते. निद्रानाश कशाने होतोय? पित्त प्रकोपामुळे पण होतो आणि वात वाढल्याने पण होतो. मग आयुर्वेदामध्ये पित्तासाठी आणि वातासाठी दोन्हीसाठी आता मी सांगितलं चंदन बाला लाक्षादी तेल, क्षीरबाला तेल, ते हे पित्त आणि वात दोन्हीला शमन करतात. त्याच्यामुळे छान झोप येते. तर आयुर्वेदाचं पूर्वकर्म हे एवढ्या सगळ्या लेवलवर काम करतं. त्याच्यामुळं आता जे काय सगळा समाज स्ट्रेस, ताणतणाव आणि ग्रसित आहे, त्याच्यामुळे निद्रानाशाने ग्रसित आहे, एन्झायटीने ग्रसित आहे. त्याच्यामुळे कुणाला झोपेच्या गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात. हे फक्त त्वचेला तेल लावण्याने हे सगळं टाळलं जाऊ शकतं. ह्याच्यावरती फक्त हे ट्राय करून बघायच्या गोष्टी आहेत. म्हणजे लोक काय म्हणतील की हे याच्याने काय होतं? तुम्ही एक दिवस सगळ्या शरीराला तेल लावून 10 मिनिट बसून नंतर आंघोळ करून बघा आणि दिवसभर आपण
कसं व्यवहार करतोय, आपलं कसं दिनचर्या चालती ना, आल्यानंतर किती थकवा कमी राहतो हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ठीक आहे, धन्यवाद.